तर स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. हॅलो गाईज, आज परत एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा हे असं आहे, टॉपिक असा आहे की आज मी चाललोय वडगावला काही कारणास्तव. आणि मी चाललोय फक्त एकटा, ते पण रेल्वेने चाललोय. दाखवतो तुम्हाला पुढं काय होतं ते. बाय बाय. तर मित्रांनो, आता मी चाललोय वडगावला. आता आलो स्टेशनवर. आमचं स्टेशन कसं आहे मी आता आलोय प्लॅटफॉर्मला आणि आता चाललोय प्लॅटफॉर्मवर. आता येईलच 15 मिनिटं ट्रेन आली का मग निघू. मालगाडी चालली आहे बघ जोरात. हे बाय आमचा स्टेशनचा व्ह्यू आहे, लासलगाव रेल्वे स्टेशन. आता आलोय स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती. येईलच 15 मिनिटात रेल्वे. आणि जेव्हा मी जाईल आता बसून चल मस्त आहे की भडगावला एन्जॉय करत करत. ते पण म्हणजे ॲक्च्युली भडगावला तर काही स्टेशन नाही आहे. त्याच्या आधी 5 मिनिट आधी ना नगर तेवढं आहे, तिथं स्टेशनला उतरल. मित्रांनो, तुम्हाला अजून एक दाखवतो मी. तुमच्या स्टेशनला पण असा झेंडा आहे का, तिरंगाचा झेंडा आम्हाला दाखवा बरं का. असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता 5 मिनिटात गाडी येणारच आहे आपली. मित्रांनो, आता फायनली आपली रेल्वे आलेली आहे आणि आता आपण इथून निघणार आहे वडगावला जायला. बघू शकता तुम्ही, आता रेल्वे आलेली आहे आपली. बघा आपली मेमो आहे रेल्वे. बघू शकता तुम्ही रेल्वेमध्ये बसलो आणि लगेच रेल्वे पण निघाली. मेमो. चलो टाटा लासलगाव. येईल मी परत उद्या आलो तर, नाही तर नाही. रेल्वे तर पुरी पॅक भरलेली आहे. उभं राहायला फक्त उभं राहता येते, बाकी काहीच नाही. मनमाडाला का ते कसं मनमाडाला कसं असं ते पण दाखवतो. हा जो तुम्हाला वरती लोक दिसतोय की तो अंगठ्या टाईप आहे, म्हणून अंगठ्या दिसला म्हणजे समजून घ्यायचं की मनमाड आलेलं आहे, नाही का. तर तुम्हाला लगेच समजून जाईल की अंगठ्या दिसल्या बा आता मनमाड आलेलं आहे. तर हे बघा तुम्ही कसं वाटतं तुम्हाला आल्यावरती. मला नक्कीच कमेंट करा. नाही का मित्रांनो, आता आहे आपण मनमाडला आलेलो आहे. मनमाड जंक्शनला आलेलो आहे. गाडी उभी. तर मित्रांनो, आता फायनली आपली मनमाडवरून पण रेल्वे निघालेली आहे. मग डायरेक्ट नांदगाववरून चाळीसगाव मग आपला स्टॉप येणार आहे. नांदगाव रेल्वे स्टेशन. आता जे आहे आपण निघालो मनमाडवरून. नांदगाववरून पण रेल्वे निघाली.
आलेलं आहे आपलं नांदगाव मधलं शनी मंदिर आहे. आता आपल्या चाळीसगाववरून पण गाडी निघाली. चाळीसगावला गाडी थांबलेली ती 5 मिनटं आली. तर चाळीसगाववरून पण गाडी निघाली. आपल्या चाळीसगावचं स्टेशन आहे. तर आपल्या डेस्टिनेशनला पोचणार आहे. तसं म्हणजेच की नागरदेवळाला आपण उतरणार आहे आता 5-10 मिनटातच. तर मग आपल्याला घरी जायचं. घरी तर बघू आता काय होतं काय नाही. पुढं बघूया काय होईल काय नाही ते तुम्हाला दाखवतो असं मी. तर आपण आता फायनली आपल्या डेस्टिनेशनला उतरलो आहे नगरदेवळाला. आणि लवकरात लवकर आपल्याला रिक्षा पकडायची नाही का. मित्रांनो आता मी रिक्षाचा सफर करत चाललोय भडगावला. बघू शकतो आता चाललोय मी पायी घरी. पैदल जाने का थोड़ा पेट कम करने का मेरे को अभी नहीं क्या नाही का म्हणता. ज्याला नाही पोट तो भिकार चढ तशी गती माझी नाही का. हा क्लासवरून आला माझा भाऊ. त्याला आता चला थांबवलं चाललो आता घरी. तुम्ही बघून घ्या आणि आज मी कसं दिसतोय ते मला सांगा बरं पाहिजे कमेंटमध्ये. आता मी आलोय घरी पोचतोय. अजून काही कोणाला माहिती नाही कुठपर्यंत. अचानक बाहेर चाललोय घरी. बघत राहतोय माझ्या मित्रमैत्रिणी. हा दरवाजा सुद्धा लावलेला आहे. बघण्यासारख्या होत्या कारण की मी सांगितलेलं नव्हतं की मी येतो या. आणि तेव्हा मी वरती आलो तेव्हा त्यांना सांगितलं तरी अचानक आला नाही काय. नेमका शोध घेतला नाही तेव्हा फोन बंद होऊन गेला त्याच्यामुळं. तर आता बघ काय म्हणतात ते. आता आलेलो तर घरी आणि आता खूप झोप येते. पहिले आता जेवण केलेलं आहे. जेवण करून आता इतकं झोप येते ना झोपावं वाटतंय. पण मग काय झोपलं ना परत आहे ना रात्री झोप येणार आहे म्हणून मी ना झोपायचा प्रयत्न नाही करत आहे. जर झोपलं ना परत रात्रभर ना मला झोप येणार नाही. आणि नाही तर काय परत डोकं मी काय दुखेल. मला ब्लॉग पण शूट करायचा आणि एडिट पण करायचं. त्याच्यामुळे मी काय झोपत नाही का. आता आलेलोच आणि तुम्हाला एक माझी दिदी दाखवतो. एकदम शेमडी ती नाही का. नुसतं नाव घेतो नुसतं माझं नाव घेते ती. दिदी तुम्हाला सांगितलं शेमडी वहिनी माझी. नुसतं माझं नाव घेते. काहीच काम करत नाही आणि एक काम सांगितलं का 4दा सांगावं लागतं. अशी येते. अजून एक दाखवतोय बाय माझ्या बाजूला बसल्या तर माझ्या आत्याबाई. ही त्यांची मुलगी दृष्टी पाटील आणि मी डिगू पाटील. तुमचा प्रिय युट्यूबर नाही का खुश डिगू पाटील. चला गाईच पाहूया आता नंतर कारण झोप येते. झोपायचं तर नाहीये चुकून सहज झोपायचं नाही मला आता. तर मित्रांनो आता जे काम करण्यासाठी बारगावला आलो होतो ते काम करण्यासाठी चाललंय. ते तुम्हाला दिसेलच मी काय काम करण्यासाठी आलो होतो. फक्त तुम्हाला दिसायला जाता नाही का मी दाखवतो तुम्हाला. आता मी सांगतो मी काय घ्यायला आलो होतो. मी ना खास करून बाजरी घ्यायला आलो होतो भडगावला. इकडे प्युअर गावठी बाजरी भेटते ना. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळ. आपण हे जे आहे बाजरी घ्यायला आलो होतो मस्त भडगावला. आता बाजरी घेऊन पण घरी आलेलो आहे. आणि आता तुम्हाला बघायचं का काय चालू आहे घरात. संध्याकाळी स्पेशल आमच्या इकडे हा पावभाजीची तयारी चालू आहे. चक्क आमची शिमडी दिदी करते पावभाजी. इकडे बघ जरा बाई तयार करते आता पावभाजी.
भारी वाटतंय हा तिकडचं व्ह्यू भारी येतोय नाही का. आता कसं होऊन जाईल माहिती आहे का, मी आलोय खानदेशमध्ये आणि खानदेशी जर नाही म्हटली तर काय भो, मग काय उपेक्षे बरोबर का नाही. म्हणजे आता आहे ना खानदेश फिराणा जावा नाशी ते बी म्हणा भाऊ येईल तेव्हा जाईल मी बी दाकडचं तुमले बी बडगाव कसायचे नाही का. तुम्ही बघा आणि मला खानदेशी जमते की नाही ते बी सांगा मला कमेंटमा, काय बरोबर का नाही. जर बरोबर होणे ना तर मला सांगा, एखादी खानदेशला ब्लॉग तयार करूच मी. खानदेश म्हणा हे जे काय म्हणतात त्याला, सनसेट. यारा ओ मन यार तू सोडी गईस प्यार तू, यारा ओ मन यार तू सोडी गईस प्यार तू. परत भडगाव फिरायला खानदेश फिरायला जावा नसे मला. आता तुमरे सांगितलेस मी आते नाही का पहिले, मग आता खानदेश फिरस मी थोडाफार. मग खानदेश फिरीस तुम्हाला दाखवस काय कसे आहे बाडगावमा. आमना आप्पा किशोर आप्पाने काय करेल शे बाडगावमा ते दाखडच मी तुमले आते थोडंफार मा. नाही का थोडा टाईम माझा. परत पाटील चालला गावात पायी काहीसाठी तर आज पावभाजी नाही का घरी, तुम्हाला सांगितलंच मी. पाटीलला दिला परत एक काम लावून, म्हणजे पाटीलला म्हणे की पावभाजीसाठी पाव घेऊन ये आणि पावभाजी मसाला पण घेऊन ये लवकर ये म्हणे. हे काय याला घेऊन चाललो या येड्याला. चला बघा आता कमी ना आत्या भाऊ पक्का येडा आहे. असा मारा वाटत नाही आता का सांगू तुम्हाला. मारू तुला अरे जाऊ दे, मित्रांना हाय करून दे माझ्या. हाय. आणि सांग ना पाटील आता एक जेवायला बसलेला आहे आणि आज स्पेशल मेन्यू बनवलेला आहे दीदीने. तुम्हाला सांगितलंच मी पहिले, पावभाजी बनवलेली डायरेक्ट नाही का, कधी मध्ये आणि कधी बनवत नाही ती. आज तिच्या हातात काय झालं म्हणून तिने डायरेक्ट त्या पावभाजी बनवली फक्त माझ्यासाठी बनवली. तुम्हाला दाखवलं आता ही जी आहे आता दीदीने बनवलेली पावभाजी. नाही बा ती समोरून लगेच बसलेली जेवायला माझ्यासोबत. आणि तो आमचा आप्पा श्री आप्पा लगेच चालू होऊन गेलेला आहे जेवायला नाही का. एकदम भूक लागली नाही का. चला गाईज मी जेवण करतो. मी आता जेवण पण करतो आणि परत जायचंय फिरायला बाहेर. तर फिरायला जाणार आहे ते पण दाखवतो. चला आता मी जेवण करतोय. तुम्हाला जे दाखवणार होतं ना वडगाव आप्पाने काय काय करेल ते आता तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघितलं नाही का कसं आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही जरा. हा या एक सारखं तयार करेल आप्पाने. हेवा ट्री मस्त एक लाइटिंगने सजवलेलं आहे. त्यानंतर हे इकडं आपले पारंपरिक नृत्य नाही राहत का ते पण आहे बघा. तिकडची ही हा एक आणि तिकडनं ते दोघं आहे आणि त्या साईडला पण अजून दोन तीन आहे वाटतं. ते पण तुम्हाला आता मी लवकरच दाखवतो. बटरफ्लाय डायरेक्ट रिअलमध्ये दिसतात ते डायरेक्ट उडता कसा ते तसं सेम हलताय ते डायरेक्ट. तुम्ही ना भडगाववरून जेव्हा पारोळ्याला जाशाल ना तेव्हा जाताना तुम्हाला दिसून जाईल ते सगळे डेस्टिनेशन दिसतील तुम्हाला. तिकडचं डेस्टिनेशन पाहिलं आणि आता चाललं परत गावात पान पण घ्यायचं आहे. पान घ्यायचं आम्हाला. पान खाऊन सण तुम्हाला ते अजून काही दाखवता आलं तर दाखवतो. असं पाहिजे ना बॉलिंग करताना. त्यानंतरून अजून बॅडमिंटन खेळताना. त्यानंतर बॅटिंग करताना. तिकडं सायकलिंग आहे. हेव्हा इकडं सायकलिंग आणि तिकडं टेबल टेनिस खेळताना दाखवलेलं आहे. ही आहे आपल्या भडगाव चिक्काला आणि सर्व जे आहे केलेलं आहे फक्त कोणी किशोर आप्पांनी. आणि म्हणजे जे दिसत आहे ना तुम्हाला आपला बस स्टँड आहे पूर्ण भडगावचा बस स्टँड.
म्हणजे जे नाही का, ही आहे आपल्या वडगाव शहराची कला. बघा तुम्ही, हे सगळं जे आहे ना, हे आप्पांनी केलेलं आहे, किशोर आप्पांनी. जे आहे भडगाव बघून सण. बरं आता घरी चाललोय. घरी जाताना आता मी पान घेतलेले, मसाला पान घेतलेलं आहे खायला. मसाला पान खातो मी घरी जाऊन. सण आता आणले ते पान, ते मी माझ्या वैशांनी इकडच तर काही खावायलाच नाही मला पान, मीच खाऊ घालतो नाही का. मी आता जे आहे आपला ब्लॉग जो आहे तो याच ठिकाणी एंड करत आहे भडगावचा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलं ते मला कमेंट सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर बाय बाय गाईज, टेक केअर.